बदलापूर पूर्व येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका मुलाने स्वतःच्या आईवरच हल्ला केला। या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीला अखेर उल्हासनगर क्राईम ब्रांचने अटक केली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार नंद नारायण ट्रेडर हे गोकुळ सोसायटी बी विंग रूम क्रमांक 2010 आनंदनगर गावदेवी येथे राहतात। ही घटना 3 दिवसांपूर्वी पहाटे सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास कोलगाव बदलापूर पूर्व येथील सौजन्य अपार्टमेंटमधील रूम क्रमांक 105 मध्ये घडली। त्यावेळी तक्रारदार आणि त्यांचा नातू हॉलमध्ये झोपलेले असताना त्यांचा मुलगा मिलिंद नारायण ट्रेडर वय 36 त्यांच्या जवळ आला। त्याने आपल्या आईला झोपेतून उठवले आणि मोबाईलवर त्याच्या पत्नीबरोबर झालेल्या संभाषणाची रेकॉर्डिंग कोणी डिलीट केली यावरून वाद सुरू केला। यावेळी त्याने आईला शिवीगाळ करत तिच्या चेहऱ्यावर हाताने थापड्या मारल्या। त्यानंतर आरोपीने तक्रारदार आईला बेडवर ढकलले, कपाटातून एक बनियन काढून तिच्या तोंडात कोंबले आणि एका हाताने तिचा गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न केला। या घटनेनंतर आरोपी मिलिंद फरार झाला होता। दरम्यान उल्हासनगर क्राईम ब्रांचचे पोलीस कॉन्स्टेबल रामदास ओगले यांना मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून त्यांनी आरोपीला अटक केली। आरोपीला अटक करणाऱ्या पथकात श्रीरंग गोसावी, पोलीस कॉन्स्टेबल महेश जाधव, चंद्रकांत सावंत, रितेश वंजारी आणि रामदास ओगले यांचा समावेश होता। या प्रकरणाचा पुढील तपास बदलापूर पूर्व पोलीस करत आहेत।